गिरते हैं शेरे सवार ही मैदाने जंग में, वो तिफल क्या गिरे जो घुटनों के बल चले. नमस्कार. जबाबदार माणसानी सहनशीलता ठेवली पाहिजे. बेजबाबदार बोलता कामा नये, संतुलन जाता कामा नये. आणि राजकारणातल्या प्रत्येकाला शिव्या प्रूफ राहावंच लागतंय. आपण ऐका, मुख्यमंत्री म्हणतात की मी शिव्या प्रूफ आहे, तुम्ही महाराष्ट्र बदनाम करू नका. अरे देवेंद्र फडणवीसला शिव्या द्या, त्याला सवय आहे, शिव्या प्रूफ आहे मी. कारण जीवनात एकच गोष्ट शिकलो, आजपासून 10 वर्षांनी हे शिव्या देणारे दिसणार नाही, पण ती कनेक्टिंग लिंक असेल आणि देवेंद्र फडणवीसचं आणि एकनाथ शिंदेचं नाव असेल. पण माझा आक्षेप या गोष्टीला आहे, मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. अहो साहेब, आज तुम्ही म्हणजे महाराष्ट्र, मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्राची प्रतिमा, इमेज. काय बोलताय साहेब तुम्ही? सारा महाराष्ट्र फार रिस्पेक्टिव्ह पर्सनॅलिटी म्हणून बघतोय, पण तुम्ही काय म्हणता की 1 कोट लोक खोटारडे मेल्यावर असला एक खोटारडा जन्माला येतो. साहेब, या महाराष्ट्रानं विलासराव देशमुख मुख्यमंत्री पाहिले, शिवाजीराव निलंगेकर पाहिले, अशोकराव चव्हाण पाहिले, वसंतराव नाईक पाहिले, सुधाकरराव नाईक पाहिले, तुम्हालाही पाहिलं. निश्चित अनेक योजनाला वेगवेगळे लोक विरोध करतात आणि विरोधी पक्ष हा जिवंत राहिलाच पाहिजे या मताचा मी आहे. ज्या दिवशी विरोधी पक्ष हा मौन धारण करेल त्या दिवशी लोकशाही राहणार नाही. याचा अर्थ आम्ही असं म्हणणार नाही की देवा भाऊ कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. अहो, घटना घडल्यानंतर जर विरोधी पक्ष प्रतिक्रिया देणार नसेल तर हा समाज, ही जनता त्यांना लाचार म्हणते आणि तुम्ही चक्क लोकांना म्हणता मी शिव्या प्रूफ आहे, मी सहन करणार नाही. अहो साहेब, महाराष्ट्राची बदनामी तुमच्या कामावर अवलंबून आहे. ठीक आहे, तो लिंकचा विषय असेल, खड्ड्याचा विषय असेल, लाडक्या बहिणीचा विषय असेल, पैसे वेळेवर मिळत नसतील, विकास कामं स्टॉप झाली असतील, मग कुठतरी रोहित पवार म्हणतात की फक्त टक्केवारीसाठी वेगवेगळ्या योजना काढल्या चालू आहेत. SIचा विषय असेल. अहो, लोक बोलतात, लोकाला कळतंय. मांजर डोळे झाकून जर दूध पित असेल तर आजूबाजूच्या लोकाला कळत असतंय. बऱ्याच वेळा मी नेहमी सांगत असतो शिवराज पाटील चाकूरकरांचं उदाहरण. माणसाला बघितलं, मी आता दिसतोय, मी समोरून दिसतोय म्हणजे बद्दर नाही. इकडल्या बाजूला मी कसा आहे, डाव्या बाजूला कसा आहे, उजव्या बाजूला कसा आहे, पाठमोरी कसा आहे. आणि नेत्यांनी संयम ठेवला पाहिजे, पेशन्स ठेवला पाहिजे. आणि कुठंतरी राग 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 आणि एवढा लोड असल्यावर ह्याचं फोडा, त्याचं फोडा, त्याचं फोडा, त्याचं फोडा, त्याचं फोडा, इकडं जोडा, त्याचं फोडा, इकडं जोडा. आणि राहून 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 मी म्हणून म्हणतोय काही काळ मीडियाला बंदी पाहिजे. मग प्रिंट मीडिया असो, इलेक्ट्रॉनिक मीडिया असो. कारण शेवटी कुणी बी उठावं, काही बी बोलावं हे योग्य नाही. पण हे सर्व सहन करायची तयारी नेतृत्वाने ठेवलीच पाहिजे. देवा भाऊ, सारा महाराष्ट्र तुम्हाला एक सुसंस्कृत विधिज्ञ, सुसंस्कृत महापौर, सुसंस्कृत मुख्यमंत्री म्हणून पाहतो. आणि तुम्ही गांजा खस म्हणता. अहो, नाही शोभा देत तुम्हाला. ठीक आहे ना, अहो ते आहेत गांजा खस म्हणून तर तिथं आहेत ना. पण तुम्ही दिवसेंदिवस तुमचं संतुलन चाललंय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आमच्या एका मित्राने काँग्रेसच्या तुम्ही 2022 मध्ये बोललेलं स्टेटमेंट आणि 2026 मध्ये बोललेलं स्टेटमेंट स्मृतिभ्रंश झालाय का तुम्हाला? अशा प्रकारचं केलंय. आणि कसं आहे, सोशल मीडिया
हा असा आहे. मला प्रमोद महाजनांचं एक वाक्य आठवत आहे की प्रसिद्धी स्तुती ही एवढी चांगली असते की तुम्ही काही पाळीव माणसं विरोधकाच्या अंगावर जायला ठेवलेत. ते बोलत असतात पण त्यांच्या बोलण्यानं काय परिणाम होतो. मी जर पंतप्रधान नरेंद्र मोदीवर किंवा तुमच्यावर टीका करून आलो, लोक म्हणतात ह्याला काही दिलं नाही का. मी तुमचं चांगलं बोललो, ह्याला काहीतरी दिलंय म्हणून बोललाय. हे मारवाडी बामण आहे म्हणून बामणाच्या बाजूनं बोललाय. अहो साहेब, या राष्ट्रामध्ये राज्यकारभार करत असताना काय 100 बका 1 लिका बरोबर असतोय. आणि तुम्ही मात्र ज्या विचित्र पद्धतीनं या अधिवेशनाच्या काळात बोललात, हे इट इज नॉट गुड. हे तुमच्याकडनं अपेक्षित नाही. आणि तुम्ही जेव्हा चिडता तेव्हा लोक जास्त चिडवतात. आजकाल एकतर तुम्ही आमदार मंत्र्याला भेटत नाहीत, बोलत नाहीत, पण लोकांना पर्याय नाही. ईडी हाय, अजून काहीतरी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सोडून कोण जात नाही. आ रहे हैं गोडाउन में इतनी गर्दी हो गई कि सब चूहे 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 चूहे, कुछ भी चाहे कुछ नहीं कर सकते चूहे. आम्ही म्हणावं का की देवाभाऊने बीड जिल्ह्यात धस विरुद्ध धनुभाऊ, धनुभाऊ विरुद्ध पंकजाताई, लातूर जिल्ह्यात अभिमन्यू विरुद्ध आपला संभाजीराव, मग संभाजीराव विरुद्ध आमचे काय म्हणतात रमेश आप्पा, नंतर नांदेडमध्ये प्रतापराव विरुद्ध अशोकराव. अहो काय काय चाललंय. कशा कशा पद्धतीनं वागता. आणि या वागण्याचं जे पेराल ते उगवल ना. लोक शिव्या काय द्यायला, काय लोकांना येड लागलंय का तुम्हाला शिव्या देऊन त्यांना काय बक्षीस मिळणार आहे. शेवटी सगळेच भाडोत्री नसतात, प्रत्येकाची भूमिका असते. तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघात वाढलेले आहात, लहानाचे मोठे झालेले आहात. तुमच्याकडनं लोकांच्या अपेक्षा आहेत. तुम्ही विनोद करा, मिश्किलपणे बोला, पण चक्क किती विचित्र बोललात तुम्ही. ऐका मित्र हो, 1 कोटी मेल्यावर असला जन्माला. गल्लीत बाया भांडणं होतात ना, तेव्हा म्हणते तुझी ताती टचकी उचलू दे, रांड रंडकी होऊ दे, तुझा नवरा मरू दे, असलं काहीतरी बोलतात. काल गेल्या 3-4 दिवसात तुमचं वक्तव्य हे अत्यंत, आणि त्याची आमच्या एका काँग्रेसच्या लातूरच्या सोशल मीडियानं जे व्हिडिओ केलेला आहे की तुम्हाला स्मृतिभ्रम झाला का. अहो तरी सगळ्या गोष्टी तुमच्याकडे येत नाहीत काय. अरे तुम्ही शांत डोक्याने विचार करा की किती लोकाला आपण ऐसे वैसे कैसे कैसे बन गए, कैसे कैसे ऐसे वैसे बन गए. चलता है. लोक म्हणतात हर आदमी के दिन होते हैं, सब वक्त का इंतजार करता है, वक्त किसी का इंतजार नहीं करता. निश्चित तुम्ही बोललात. आता कसं वाटतंय. आमच्या बरोबर आलात आणि आम्हाला तुम्ही आमच्या बरोबर मत घेतलात आणि सोडून गेलात. धन्यवाद. 100 पैकी 100 मार्क. पण गेल्या 2 दिवसात तुम्ही जे बोलत आहात, एक 8 दिवसापूर्वी सकाळी उठलं की 9 वाजता गांजा खस, म्हणजे काय. अहो या खेड्यातल्या झोपडपट्टीतल्या गरिबानं, कष्टकऱ्यानं, श्रमिकानं बोलणं आम्ही समजू शकतो, पण तुम्ही जे बोलताय हे प्लीज एक्सक्यूज, पण हे बोलणं शोभा देत नाही. महाराष्ट्राची उंची फार मोठी आहे साहेब. साऱ्या महाराष्ट्राची प्रतिमा तुमच्यामुळं होती साहेब. लाडक्या बहिणीला पैसे मिळत नाहीत, कॉन्ट्रॅक्टरला पैसे मिळत नाहीत. अहो सिद्धी मार्ग हा लोकाला नकोय म्हणतात, तुम्ही लादताय. मग रोहित पवार जे बोलतात की हे सगळं एवढ्या 1000 कोटीसाठी अधिक अदानी अधिक अंबानी या दोघांच्या आशीर्वादावर, त्या दोघांना खुश करण्यासाठी 4-5 लोकांचं. तुम्ही खूप चांगले आहात, तुम्ही खूप हुशार आहात, तुम्ही खूप बुद्धिवंत आहात काय. आणि अशा एका सगळ्या परिस्थितीमध्ये सगळीकडे क्याव 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 चालल्यावर गोंधळू शकतोय, माणूस गोंधळू शकतोय. पण तुम्ही गोंधळणाऱ्यापैकी नाहीत. लोकांचा गोंधळामध्ये तुम्ही आनंद घेणारे आहात. म्हणून जो कुछ कहा वो बिल्कुल बिल्कुल गाली प्रूफ नहीं.
हे इनडायरेक्टली महाराष्ट्र बदनाम मी सहन करणार नाही. का कोण करतंय? तुम्ही जबाबदार आहात म्हणून लोक बोलतात. तुम्ही नसल्यावर कसं? आणि महाराष्ट्राची प्रतिमा कुणाकडे बघून? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचा चेहरा असतो. आपण लालू प्रसाद यादव चारा आणि वक्त बदल के रहता है. 5 साल बाद 10 साल बाद आज पवार साहेबांची काय हालत आहे? काय वो अकेला ही था जाने बे मन कारवा बनता गया. तुम्ही कारवा बनलात, तुम्ही एवढे मोठे झालात आणि पुरा नाम मिट्टी में मिला दिया. तुम्ही म्हणताल 10 करोड घातल्यावर बद्दल सरकार एक पागल जन्मत आहे. असो, पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी असलं बोललेलं महाराष्ट्राची जनता कदापिही सहन करणार नाही. म्हणून मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक. आणि म्हणणार नाही आम्ही लहान आहोत, जबान को लगाम लगाव. असं कसं म्हणावं तुम्हाला? कारण तुम्ही नेहमी म्हणणाऱ्याला लगाम लावता. तुमच्याकडे ताकद आहे. पण हम मालूम है खाली हात आया है, खाली हात जाना है. आपण इतिहासाचे उदाहरण पाहतो. काय सगळे उदाहरण पाहतो. जिधर उडे बम उधर चले हम, नेता तेरी जय हो, खर्चे पाणी की सोय हो म्हणणारे माणसं वाढत आहेत. आणि या सगळ्या आम्ही म्हणणार नाही सगळ्या वाईट सवयी तुम्ही लावल्या म्हणून, आम्ही म्हणणार नाहीत. हे सगळ्या ह्या धोरणाला चूक तुम्ही आहात. पण आफ्टर ऑल कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी, जसं महाराष्ट्र प्रमुख म्हणून तुमची जबाबदारी आहे. होय होय होय, तुम्ही शिव्या प्रूफवर नाही. अनेक देशामध्ये घरात घुसून लोक मारतात. ठीक आहे, मी परवा एका नेत्याकडे बसलो असताना म्हणलं विरोधी पक्ष राहिला पाहिजे. त्यांनी मग लातूरला धाराशिवला गेले रोहित पवार, 2 भावाचा विकास झाला म्हणले. नांदेडला गेले, नांदेडमध्ये म्हटले की काय म्हणले आपल्या अशोकरावांना नांदेड पुरतं मर्यादित केलं. शेवटी रोहित पवार जे सांगतात ते 100% खरं आहे की नाही? तसं तुम्ही जे सांगता ते सुद्धा 100% खरं नसतंय. पण यू आर ग्रेट, इंटेलेक्च्युअल, इंटेलिजंट. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना महाराष्ट्राची प्रतिमा उंचावली पाहिजे. महाराष्ट्र कलंकित होता कामा नये. हे पाहण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्हाला शिवी म्हणजे महाराष्ट्राला शिवी. तुम्ही जेव्हा कॉमन मॅन असाल, एक साधा देवेंद्र फडणवीस असाल, त्यावेळेस कशाला कोण बोलतोय? त्यावेळेस कोणीतरी म्हणणार आहे. तेव्हा कसं वाटलं सगळे पक्ष फोडताना? म्हणून ए भाई जरा देख के चलो, इधर भी नहीं उधर भी, आगे भी नहीं पीछे भी, ऊपर भी नहीं नीचे भी. धन्यवाद मित्र हो. शेअर करा, लाईक करा. पुन्हा एकदा मराठवाडा नेता अत्यंत परखड बोलावं वाटलं बोललो. कारण वय वर्ष 72 आहे. करून करून करणार काय? शेवटी लाचार म्हणून, एक बकरी म्हणून किती दिवस जगणार? यापेक्षा कुठंतरी ह्या खोपडीला पटना गेल्यावर बोललं पाहिजे. म्हणून बोललोय. धन्यवाद. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा.